विद्यार्थी मित्र, आज आपल्याला एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटचा सगळ्यात शेवटचा भाग चालू करायचा आहे. दॅट इज डिझास्टर मॅनेजमेंट. पर्टिक्युलरली इन द डिझास्टर मॅनेजमेंट, व्हॉट इज मीन बाय फर्स्ट एड, व्हाय इज रिक्वायर्ड, दीज थिंग्स आर गिवन इन युअर सिलेबस. डिझास्टर याला मराठीमध्ये आपण आपत्ती असं म्हणतो. डिझास्टर मे बी ऑफ टू टाइप्स that we have seen in the last video. One is a natural and second one is man-made. In natural disasters, flood, volcano, earthquake, then forest fire, these are the natural disasters. Well, what are man-made? Accidents, then pollution, gas carriages, nuclear power plants, mishap. These are what? Man-made activities or man-made disasters. मानव निर्मित आपत्ती असो किंवा नैसर्गिक निसर्गनिर्मित आपत्ती असो, त्या आपत्तीमध्ये आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात. नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीमध्ये जे मॅनेजमेंट करावं लागतं ते मॅनेजमेंट प्रामुख्याने दोन गोष्टींसाठी करावं लागतं. नंबर वन, टू रेस्क्यू द पीपल्स विच आर कमिंग इन डेंजर इन दॅट कॅलॅमिटी. त्यांचे जीव वाचवावे लागतात. The lives of these peoples must be protected. They must be safe. And number two, their rehabilitation. नंतर त्यांचं पुनर्वसन करावं. सर्वात पहिली प्राथमिकता असते माणसाचा जीव वाचवणं, आणि दोन, त्यानंतर त्या माणसाचं पुनर्वसन करणं. त्यांची जी मालमत्ता नष्ट झाली, त्यांची जी हानी झाली असते, आर्थिक दृष्ट्याने हानी झाली असते, ती भरून काढणे. इन दिस चॅप्टर पर्टिक्युलरली द फर्स्ट एड, the practices which are made for the first aid to prevent the death is one of the important parts. We will see one by one. The first point which is given in Islam is first aid to the disaster victims. आपत्तीमध्ये जे लोक सापडलेले त्या लोकांच्या बाबतीमध्ये ज्यांना इंजुरी झाली, ज्यांना कोणत्या प्रकारची दुखापत झाली, त्या लोकांच्या बाबतीमध्ये पहिलं काम काय करावं लागतं? फर्स्ट एड टू द डिझास्टर. याला मराठीमध्ये आपण प्रथमोपचार. These are the treatments which are given to the patient or the victim before admitting that patient to the hospital. एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा जीव वाचवण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्याला आपण फर्स्ट एड किंवा प्रथमोपचार असतात. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड? फर्स्ट एड काय करावं लागतं? काय उद्दिष्ट आहे फर्स्ट एडचे? नंबर वन, प्रिव्हेन्शन ऑफ डेथ. एक, मृत्यूपासून त्याला वाचवायचं. These are the immediate actions which are to be given, which are to be taken for that particular victim, so that the life of that person will be protected. The person should not die. त्याचा मृत्यू होईल यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह प्रिव्हेन्शन ऑफ डेथ. नंबर टू, प्रिव्हेन्शन ऑफ डिटोरिएशन. एखाद्या व्यक्तींची प्रकृती वरचेवर खालावत जाऊ नये यासाठी प्रयत्न करावा. दॅट इज द सेकंड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फर्स्ट एड. दॅट प्रिव्हेन्शन ऑफ डिटोरिएशन ऑफ दॅट विक्टिम. इफ द विक्टिम इज इंज्युअर्ड, इफ द विक्टिम इज अफेक्टेड बाय दॅट कॅलॅमिटी. नंबर थ्री, प्रोसेस ऑफ रिहॅबिलिटेशन. फर्स्ट एड इज ऑल्सो अनदर वे ऑफ रिहॅबिलिटेशन. पुनर्वसन करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक पुनर्वसन करण्यासाठी सुद्धा प्रथमोपचाराची गरज असते. त्याची भीती घालवली पाहिजे, त्याच्या वेदना कमी केल्या पाहिजे, त्याच्यामध्ये उत्साह निर्माण करता आला पाहिजे, धाडस निर्माण करता आला पाहिजे. फॉर दिस पर्पज ऑल्सो फर्स्ट एड इज रिक्वायर्ड. व्हॉट आर द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ फर्स्ट एड? व्हेरी इंटरेस्टिंग phenomenon is given in your book, that is ABC. ABC means what? प्रथमोपचारामध्ये तीन गोष्टी पहिल्यांदा कराव्या लागतात. नंबर वन, एअर. एखाद्या व्यक्तीला नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये इंजुरी झाली आणि त्याला जर श्वास घ्यायला त्रास लागला तर पहिलं काम काय करावं लागतं? एअर. दॅट इज हेड ऑफ दॅट विक्टिम शुड बी केप्ट इन स्लोपिंग पोझिशन. त्याचं जे डोकं आहे ते डोकं असं सरळ न झोपता थोडं असं केलं पाहिजे. असं केल्यामुळे काय होतं? फ्री पॅसेज ऑफ एअर विल टेक. द inhalation and exhalation becomes easy. For this purpose,
This type of sloping position of the head should be done. Number 2, breathing. Breathing should be continued. एखाद्या माणसाचा श्वास जर थांबलेला असेल तर सुरुवातीला त्याचा श्वासोश्वास चालू करणं गरजेचं आहे. फॉर दिस पर्पज आर्टिफिशियल व्हेंटिलेशन कॅन बी गिव्हन. तुम्ही त्याचा श्वासोश्वास कृत्रिमरित्या चालू करू शकता. कसं? माउथ टू माउथ यू हॅव टू गिव्ह द रेस्पिरेशन. तुम्ही तोंडात श्वास त्याला देऊ शकता, हवा भरू शकता त्या फुफ्फुसामध्ये, आणि 1-2 सेकंदामध्ये 10 सेकंदामध्ये त्याचा श्वास जर बंद पडलेला असेल तर त्याचं सर्क्युलेशन, त्याचं श्वास घेण्याची प्रक्रिया परत चालू करता येऊ शकते. दिस इज कॉल्ड एज ब्रीथिंग. And third one, circulation. If the lungs are not working, if the heart is not working, if the patient becomes unconscious, then in that case, the chest must be pressed. In another way, the heart must be pressed. त्याला आपण काय म्हणतो? CPR. कार्डिओपल्मोनरी रिसायक्लिसेशन. याला CPR म्हणतात. 15 वेळेला, एका मिनिटात 15 वेळेला तुम्ही छाती दाबून त्याच्या हृदयावर प्रेशर करून आपल्याला त्याचा श्वास चालू करावा. दिस इज कॉल्ड व्हॉट? सर्क्युलेशन. CPR must be given to the patient. Then and there only the victim can once again take the pulse, take the inhalation and exhalation. त्याचा श्वास परत चालू होऊ शकतो. For this purpose, the first aid has basic principle, that is airway, breathing and circulation. कोणताही इंज्युअर्ड व्यक्ती, कोणताही अफेक्टेड पर्सन त्याचा श्वासोश्वास व्यवस्थितरित्या चालू झाला पाहिजे बिफोर ऍडमिटिंग दॅट पर्सन इन द हॉस्पिटल. ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी आपल्याला या 3 गोष्टी करता आहेत: एअरवे, ब्रीदिंग अँड सर्क्युलेशन. दिस ट्रीटमेंट इज नोन अबाउट ABC. दिस इज द फर्स्ट प्रिन्सिपल इन द फर्स्ट एड. प्रथमोपचारामध्ये कुठल्याही इंज्युअर्ड व्यक्तीच्या बाबतीमध्ये आपल्याला 3 गोष्टी कराव्या लागतात. नाउ नेक्स्ट वन, नेसेसिटी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्ती व्यवस्थापन काय करणार? आपत्ती येण्यापूर्वीच व्यवस्थापन करून ठेवावं लागतं. आपत्तीच्या दरम्यान काही गोष्टी कराव्या लागतात आणि आपत्ती नंतर काही गोष्टी कराव्या. पण त्याच्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये एक स्वतंत्र व्यवस्थापन प्रणाली असली पाहिजे. का करावं लागतं डिझास्टर मॅनेजमेंट? आपत्ती व्यवस्थापन का करावं लागतं? व्हॉट आर द नेसेसिटी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट? नंबर 1, प्रिव्हेन्शन ऑफ लॉसेस अँड डेंजर. आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी आणि आपत्तीच्या वेळेला केले जाणारे व्यवस्थापन याचं पहिलं महत्त्वाचं कारण काय किंवा गरज काय आहे? इट इज बेसिकली फॉर प्रिव्हेन्शन ऑफ लॉसेस अँड डेंजर. जान मान का नुकसान म्हणजे जीवित आणि वित्तहानी कमीत कमी झाली पाहिजे, यासाठी आपत्ती व्यवस्थापन असते. काही वेळेला आपल्याला आपत्ती येणार आहे याची माहिती असते, वादळ येणार आहे हे माहीत असतं, एखाद्या धरणातून पाणी सोडलं तर पुढच्या गावामध्ये पूर येईल हे माहीत असतं. काही ठिकाणी एखादी आपत्ती येण्यापूर्वी पूर्वसूचना मिळतात. म्हणजे समुद्राची भरती ओहोटी आपल्याला माहीत असते, पाणी किती प्रमाणात चढेल आपल्याला माहीत असतं. फॉर दिस पर्पज वी शुड बी प्रिपेअर्ड. आपण त्या आपत्तीसाठी काय असलं पाहिजे? तयार असलं पाहिजे. सो दॅट वी कॅन प्रिव्हेंट द लॉसेस अँड द डेंजर इन द पब्लिक. म्हणजे जनमानसामध्ये त्या नॅचरल कॅलॅमिटीची भीती कमी करणे, नुकसान कमी करणे, यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं. नंबर 2, इम्प्रूव्हिंग टॉलरन्स. म्हणजे तुम्ही जर इफ सपोज यू आर प्रिपेअर्ड, इफ यू हॅव मॅनेज्ड ऑलरेडी फॉर फेसिंग दॅट डिझास्टर, देन यू कॅन टॉलरेट दॅट डिझास्टर. म्हणजे तुम्ही आता त्या डिझास्टरच्या बाबतीमध्ये सजग राहा, तत्पर राहा आणि तुम्हाला त्याचा टॉलरन्स वाढवतो. म्हणजे प्रतिकार क्षमता आपली वाढवतो. आपण त्या सगळ्या गोष्टीसाठी तयार असतो. फॉर दिस पर्पज इम्प्रूव्हिंग द टॉलरन्स इज ऑल्सो द सेकंड थिंग ऑफ द नेसेसिटी ऑफ द डिझास्टर. नंबर 3, प्रिपरेशन टू फेस द डिझास्टर. हाऊ वी आर टू फेस द डिझास्टर. आपण या आपत्तीबरोबर कसं लढणार आहोत, कसं तोंड देणार आहोत, यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट. नेक्स्ट वन, इमिजिएट ऍक्शन इन डिझास्टर. असं झालं तर काय करायचं, यासाठी प्रशिक्षण केलं गेलं असलं पाहिजे. तर मग लोक तयार असतात. कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला तयार राहावं लागतं? अग्निशमन दल, फायर ब्रिगेड, पोलीस डिपार्टमेंट, देन मेडिकल, म्हणजे हेल्थ सर्व्हिसेस. दे शुड बी इक्विप्ड, दे शुड बी रेडी फॉर दॅट. There are various
departments which are to be properly trained and they should be always ready for fighting that disaster. That is, they can do immediate action. Assessment of damages and injuries. एखादी आपत्ती होऊन गेल्यानंतर किती नुकसान झालेलं आहे, त्या आपत्तीची तीव्रता किती होती याचं असेसमेंट करणे. असेसमेंट करणे म्हणजे याचं मोजमाप करणे, याचा अंदाज घेणे. यासाठी डिझास्टर मॅनेजमेंटची गरज असते. ते अरेंजमेंट फॉर रेस्क्यू वर्क. सुटका कशी करायची, लोकांना ताबडतोब रिलीफ कसा द्यायचा. रिलीफ कोणत्या बाबतीत द्यावा लागतो? प्रायमरी नीड्सच्या बाबतीत द्यावा लागतो. अन्न वस्त्र निवारा याच्या बाबतीत प्रायमरी रेस्क्यू करावा लागतो. पिण्याचं पाणी उपलब्ध झालं पाहिजे, जेवणाचं अन्न उपलब्ध झालं. सध्या पूर आला, एखाद्या गाव पुराणी पूर्ण वेळलेला आहे, तिथं प्यायला तांब्यावर पाणी मिळू शकत नाही, कारण एवढा पूर आलेला असताना सगळं पाणी प्यायचं घाणेरडं झालेलं. सो फॉर दिस पर्पज इन द रेस्क्यू सम बेसिक नीड्स शुड बी गिवन अँड लास्ट वन रिहॅबिलिटेशन अँड रिबिल्डिंग. त्या सर्व लोकांचं मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आणि भौतिकदृष्ट्या पुनर्वसन झालं पाहिजे. त्यासाठी पुनर्बांधणी करावी लागते, घरं बांधावी लागतात, प्रकल्प बांधावे लागतात, रस्ते तयार करा, पुलं तयार करा. ऑल these are the necessary things which are to be made in the disaster management. These are the necessities of the disaster management. Some action should be taken in the first step. जनरली एखादा व्यक्ती जेव्हा व्हिक्टीम म्हणून आपल्या समोर येतो, एखाद्या आपत्तीमध्ये एखाद्या व्यक्तीला जेव्हा इंजुरी होती, तेव्हा नेमकं काय होत असतं? कधी ब्लिडिंग होते, एखादा भाग खरचटलाय, लागलाय, मोठी जखम झाली, रक्त वाहतं. Then that case, that side should be tied by a proper cotton, and the part of that wound should be raised. समजा हाताला काही जखम झाली तर ती जखम ताबडतोब बांधली गेली पाहिजे. कापूस, स्वच्छ पट्ट्या याच्या सहाय्याने बांधली गेली पाहिजे. गरज पडल्यास त्यावर तुरटी लावणे, गरज पडल्यास त्यावर आईस लावणे, हे करतात. And then the body part which is injured should be kept in elevated position. तो जरा उंचीला ठेवावा. नंबर 2, fractures and impact on the vertebrae. कधी कधी काय होतं, त्याच्यामध्ये इंजुरी झाली की हाडं मोडतं, फ्रॅक्चर किंवा पाठीच्या मणक्याला जबरदस्ती जातं. अशा वेळेला काय केलं पाहिजे? नंबर 1, द पेशंट शुड बी इमोबलाइज्ड. द व्हिक्टिम शुड बी इमोबलाइज्ड. म्हणजे काय? त्याला हालचाल करू द्यायची. जो भाग तुटलेला आहे, ज्या भागाचं हाड मोडलेलं आहे, त्या भागाला दुसरा कोणता तरी सपोर्ट द्यायचा. द सपोर्ट शुड बी गिव्हन बाय द वुडन पार्ट, वुडन मटेरियल, पट्टी, एखादी काठी, त्याच्या साह्याने बांधून त्याला आपण सपोर्ट देऊ शकतो. द पार्ट शुड बी सपोर्टेड अँड द पार्ट विच इज इंज्युअर्ड शुड बी केप्ट इन द एलिव्हेटेड पोझिशन. दिस इज फॉर द फ्रॅक्चर. इफ द vertebral column it is injured, then the person should be strictly immobilized. That person should be hospitalized. The third one, burns may also take place. काही ठिकाणी आगीच्या घटना आहेत, त्यावेळेला आग लागल्यानंतर माणसाच्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणावर आगीच्या ज्वाळा जेव्हा भाजलं जातं, तेव्हा फर्स्ट एड म्हणून काय केलं पाहिजे? द पार्ट विच इज बर्न्ड इट शुड बी केप्ट अंडर फ्लोईंग कोल्ड वॉटर फॉर 10 minutes. थंडगार पाण्याच्या धारेखाली तो भाग 10 मिनिटं धरा. आपला गैरसमज असा कसा आहे? जळलेल्या भागाला पाणी लावलं तर त्याला फोड येतात. फोड येणं चांगलं, त्याच्यामुळे ती त्वचा व्यवस्थित राहते. सो फॉर दिस पर्पज, इफ सपोज एनी बॉडी पार्ट इज बर्न, देन कीप दॅट बॉडी पार्ट इन कोल्ड वॉटर or flow the cold water for 10 minutes on that particular part. This is the first step. ही प्रथमोपचाराची प्रक्रिया. प्रथमोपचारामध्ये आणखी एक प्रक्रिया वापरली जाते, राईस ट्रीटमेंट. RIC, राईस. काय ही ट्रीटमेंट? 4 शब्द महत्वाचे दिले आहेत: रेस्ट, आईस, कॉम्प्रेशन आणि एलिव्हेट. व्हॉट इज दॅट? इफ सपोज अ पर्सन इज इंज्युअर्ड, काहीतरी जखम झाली आहे, हात मोडलाय, पाय मोडलाय, त्याला कुठल्या तरी प्रकारचा आघात झालेला. नंबर 1, the person should be kept in relaxed position. एक तर त्याला पहिल्यांदा अतिशय रिलॅक्स पोझिशन मध्ये बसवा, झोपवा. द पर्सन शुड टेक रेस्ट. कपडे फार फिट असतील तर ते कपडे फाडून टाका, त्याचे बटन वगैरे ओपन करा. आपण शाळांमध्ये बरेचदा असं करतो, एखादं मूल खेळताना काहीतरी त्याला प्रॉब्लेम झाला तर आपण टीचर रूम मध्ये घेऊन येतो त्याला, त्याच्यानंतर त्याच्या शर्टाची थोडी बटन खुली करतो. पॅन्ट खूप गच्च असेल तर पॅन्ट थोडी खुली करण्याचा प्रयत्न करतो. इट इज बिकॉज ऑफ व्हॉट? द पर्सन ऑर द विक्टिम शुड बी रिलॅक्स्ड. नंबर 2, व्हॉट एव्हर इज द पार्ट विच इज इंज्युअर्ड, ऑन दॅट पार्ट कीप आईस. तुम्ही बर्फ लावा, त्याच्यामुळे काय होतं? वेदना कमी, रक्त थोड्याफार प्रमाणात गोठण्याचा प्रयत्न. आईस
Number 3, compression. After keeping the ice, the part should be gently massaged. काय म्हणतो आपण त्याला, आपण त्याचा असा मसाज करू शकतो, म्हणजे आपण प्रेस करा त्याला चांगल्या पद्धतीने असं मसाज करू. Then elevate. What is the body part which is injured? It should be in the elevated position. This is the way by which you can treat the person before admitting in the hospital. That is called as rice treatment. The last part, if the victim is to be transported. एखाद्या व्यक्तीला इंजुरी झालेली आहे, कॅलॅमिटीमध्ये असं होतं, डिझास्टरमध्ये असं होतं, तर त्या व्यक्तीला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करावं लागतं, घेऊन जावं लागतं. या ट्रान्सपोर्टच्या पद्धती पेशंट किंवा तो विक्टिम कसा आहे त्यावर अवलंबून. एक क्रॅडल मेथड. इन दॅट क्रॅडल मेथड यू कॅन लिफ्ट द पर्सन. दिस इज फॉर लो वेट पीपल. कमी वजनाच्या माणसांच्या बाबतीमध्ये फार सोपं. लहान बाळ आहे, एखादा म्हातारा माणूस आहे कमी वजनाचा, त्याला काही इंजुरी झालेली आहे, यू कॅन लिफ्ट इट, यू कॅन लिफ्ट दॅट पर्सन. दिस इज कॉल्ड एज क्रॅडल मेथड. दुसरं पिगी बॅक. जर समजा थोडा जास्त वजनाचा आहे पण तुम्ही त्याचं वजन पेलू शकता, तर तुम्ही पाठीवर त्याला घेऊ शकता. दिस इज कॉल्ड एज पिगी बॅक अँड द पर्सन कॅन बी शिफ्टेड फ्रॉम वन पार्ट टू द अदर. थर्ड, क्रच मेथड. आपल्याच वजनाचा आहे, आपल्यापेक्षा जास्त वजनाचा आहे, पण एखाद्याचा पाय मोडला, तर त्या पायावर भार पडू नये म्हणून त्याचा हात आपल्या खांद्यावर ठेवून त्याला सपोर्ट करून पुढे पुढे नेणे. दिस इज कॉल्ड एज क्रच मेथड. इन विच द इंज्युअर्ड पार्ट इज नॉट यूज्ड फॉर वॉकिंग एक्सेट्रा. नो प्रेशर इज गिव्हन ऑन दॅट. म्हणजे ज्या भागाला इंजुरी झाली त्याच्यावर प्रेशर द्यायचं. दॅट इज कॉल्ड एज क्रच मेथड. नंबर 4, पुलिंग मेथड. एखादा माणूस असा पडलेल्या अवस्थेमध्ये तो उठू शकत नाही, आपण त्याला उचलू शकत नाही, तर त्याच्या 2 खांद्यांमध्ये हात घालून यू कॅन पुल दॅट. दिस इज कॉल्ड एज पुलिंग मेथड. बाय पुलिंग ऑल्सो यू कॅन शिफ्ट द पर्सन फ्रॉम वन प्लेस टू द अदर. फिफ्थ वन, 4 hand chair. It means you can take the victim on your head, on your shoulder. आपण तुम्ही साधारण डोका आणि खांदा यांच्या दरम्यान त्याला सरळ सरळ असं पाठीवर टाकून मिळू शकता. म्हणजे जसं विक्रम वेताळामध्ये तो विक्रमादित्य राजा वेताळाला आपल्या खांद्यावर घ्यायचा असा पाठीवर टाकून आणि मग भिडायचं. तसा आपण एखादा विक्टिम असेल तर त्या विक्टिमला उचलायचं आणि सरळ असं खांद्यावर टाकायचं आणि पुढे घेऊन जायचं. दिस इज कॉल्ड व्हॉट? 4 hand chair. कधी कधी 2 hand chair करतात, म्हणजे 2 जणांनी एकमेकांचे हात पुढे करायचे, बांधायचे आणि त्या विक्टिमला त्या 2 हातांमध्ये बसवायचं आणि लिफ्ट करायचं. इट इज कॉल्ड 2 hand chair. अँड लास्ट वन, स्ट्रेचर. एखाद्या व्यक्तीला झोपलेल्याच अवस्थेत न्यावं लागणार आहे, अशी जर परिस्थिती असेल तर यू कॅन मेक अ स्ट्रेचर. टेम्पररी स्ट्रेचर तुम्हाला तयार करा. एखादी लुंगी, एखादा कपडा घ्या, 2 बाजूला 2 बांबू घ्या, त्या बांबूला त्या कपड्याला त्या लुंगीला बांधा त्याच्यात आणि स्ट्रेचर तयार करा. You can prepare that stretcher and you can shift the victim from one place to the other. These are the methods by which you can transport the victim from one place to the other. The beautiful figures are given in your book on the page number 106. 106 पान नंबर 1 तुम्हाला या सगळ्या victim ट्रान्सपोर्टच्या फिगर्स दिले. या फिगरमध्ये तुमच्या लक्षात येईल की या पद्धती कोणत्या पद्धतीने आहे आणि आपण एखादा पेशंट किंवा एखादा विक्टिम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसा काय ट्रान्सपोर्ट करू शकतो. दीज आर द इम्पॉर्टंट थिंग्स इन द फर्स्ट एड अँड वी कॅन हेल्प द विक्टिम्स विच आर अफेक्टेड बाय द डिझास्टर. आपत्तीमध्ये अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू करण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. अगदी शाळेत शिकणाऱ्या मुलांना सुद्धा फर्स्ट एड माहीत असलं पाहिजे. प्रथमोपचार कसा करतात, विक्टिम कसे वाचवतात, यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द डिझास्टर मॅनेजमेंट अँड द फर्स्ट एड विच आर नेसेसरी to rescue the victims and to treat the victims before admitting them in the hospitals. This is all about the entire chapter, that is environmental management. Okay, we will stop here. In the next video, we will start the new chapter. Thank you.